नमस्कार, मी गौरव शेलार आणि आपण पाहतात YML न्यूज। गेल्या 10 वर्षात भारतात सुरू असलेला भाजपाचा सत्ता केंद्र कसा चालतो, त्याची यंत्रणा कशी आहे, यावर देशाचे नेते राहुल गांधी यांनी धारावी चिरफाड केली। साऱ्या देशामधील विविध पक्षाचे सरकार विरोधक मुंबईमध्ये उपस्थित होते। स्वातंत्र्याच्या 75 वर्षात 75 पेक्षा जास्त भारतामधील नेते एका व्यासपीठावर उपस्थित होते। हा इतिहास नव्याने रचला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर बोलताना राहुल गांधी यांनी बेरोजगारी, महागाई, कारवाईचा पर्दाफाश केला। एक मुखवटा साऱ्यांना वेठीस धरतो, त्याचा पोकळ वसा कसा आहे, त्यांची जनहितार्थ माहिती लाखो लोकांसमोर कथित केली। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा शुभारंभ चारही दिशांनी येऊन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये विसर्जित झाला। त्या सभेत राहुल गांधींचा भाषण मोदींची गॅरंटी संपवणार का, त्याबद्दल तर्क वितर्क चर्चा आता सुरू झाले आहेत। नेमकी नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलो याचा आदेश म्हणजे भाजपा प्रेरित सरकार घालवा, एकजुटीची मोड बांधा असा आहे। त्यासाठी गेल्या 10 वर्ष वेदना भोगलेल्या नागरिक मतदारांनी विचार केल्यास वॉरंटीवरून गॅरंटी पर्यंतचा प्रवास कसा विसर्जित होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। राहुल गांधी पंतप्रधान व्हावे असे सर्वांना वाटत असेल, त्यासाठी देशात एकता होणे गरजेचे आहे। तसेच मोदी सरकार सत्तेत आल्यास पुढे काय होईल याची भीती सुद्धा तितकीच जनमानसांच्या लढाऊ बहाण्यांच्या मनात आहे। त्याची खतखत येत्या निवडणुकीत संपेल का, त्याला निवडणुकीच्या कालावधीत कालाठणे मिळेल असा आशावाद सर्वत्र सामान्यात आहे। परंतु राहुल गांधींनी सांगितलेल्या गरिबी श्रीमंतीचा टक्का, कार्यपद्धती, सोशल मीडियापासून मीडियापर्यंतचा प्रवास तितक्याच अंगीकारण संकटाचा आहे। राहुल गांधींच्या व्यासपीठावर अनेक पक्षाचे नेते 3 तास सभेत बोलणारे 5 मिनिटे बोलली, मात्र भाजपाच्या गॅरंटीला धोक्याची घंटा आहे। पण स्थानिक पातळीवर भाजपा सेने त्यांचे मित्रपक्षांच्या नेत्यांना मतदारांची नाराजी असताना मिळणारे योगदान, भविष्यात काय निर्णय देतात यावर नफरतच्या बाजाराचा फायदा दिसून येणार आहे। मात्र राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या जाहिरात गॅरंटीचा पर्दाफाश केला, त्याचा धसका भाजपाने घेतला असेलच, त्यावर नक्कीच निवडणुका सभेत फेरबदल आश्वासित होईल यात मात्र शंका नाही।